नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। सन 2019 पर्यंत आदिवासी विभागात कोणीही घराविना राहणार नाही असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केलं। जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून अमृत आहार योजनेच्या विस्तारीकरणाबरोबरच विविध योजनांच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री काल ठाण्यात आले होते। यावेळी बोलताना 2019 पर्यंत आदिवासी विभागात कोणीही घराविना राहणार नाही अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली। कार्यक्रमाला महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आदी मान्यवर उपस्थित होते। प्रत्येक आदिवासी कुटुंबाला स्वतःचं घर मिळालं पाहिजे ही संकल्पना आपण मांडली आणि 2019 सालापर्यंत एकही आमचं आदिवासी कुटुंब हे आपल्या स्वतःच्या घराशिवाय राहू नये अशा प्रकारची योजना आपण तयार केली। या कार्यक्रमामध्ये आदिवासी क्रांतिकारक बाबूराव शर्माळे आणि बिरसा मुंडा यांचं प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील क्लस्टर योजनेला गती द्यावी, त्याचप्रमाणे कोपरी येथे होणाऱ्या विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाच्या कामाला देखील गती द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली। कन्सीव्ह, बिलीव्ह अँड अचीव्ह हा व्यवसायाचा मूलमंत्र आहे असे उद्गार आज मराठी चित्रपटांच्या निर्मात्या मेघना जाधव यांनी उद्योजक महिलांना दिला। सॅटर्डे क्लब ठाणे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला उद्योजक दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। व्यावसायिक क्षेत्रात महिला आज मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। असंख्य अडचणींवर मात करत महिला उद्योगात येतात, घराची मुलांची जबाबदारी सांभाळून महिला व्यवसायामध्ये भरारी घेतात, ही अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं। या फील्डमध्ये इतकं सक्सेसफुल काम करता आहेत आणि नॉट ओनली बायका पण ऑल द एंटरप्रेनर्स दे हार्ड वर्किंग, खूप काम चाललं आहे, खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं काम चाललं आहे आणि त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा हा जो सॅटर्डे क्लबचा उपक्रम आहे तो खूपच छान आहे आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना। सॅटर्डे क्लबच्या वतीने विशेषतः महिला उद्योजकांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं ठाणे विभाग अध्यक्ष श्री विवेक खेराडे यांनी सांगितलं। वुमन एंटरप्रेन्युअर्स ला प्रमोट करणं, महिला उद्योजकांना मार्गदर्शन मिळावं आणि त्यांनी त्यांचा बिझनेस प्रमोट करावा आणि त्यांनी पुढे यावं, बेसिकली ह्या उद्देशानेच आपण हा इव्हेंट केला होता। महिला उद्योजकांनाही या उपक्रमाचा व्यवसाय वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो। एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ महिलांना या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं असं सहभागी झालेल्या उद्योजकांनी सांगितलं। येस, कारण इथे इतक्या व्हर्सटाईल नॉलेजमधले आणि वेगवेगळ्या फील्ड्समधले लोक आहेत, तर सगळ्यांचं नॉलेज इम्पार्ट होतं आहे, नेटवर्किंग वाढतं आहे आणि ह्याच्यामध्ये डेफिनेटली महिला उद्योजकांना जास्त फायदा होणार आहे। आपल्याकडे बिझनेस डेव्हलप करायला संधी भरपूर आहेत, फक्त तुमच्याकडे आतमध्ये एक प्रेरणा पाहिजे, एक धारणा पाहिजे की आपण हे करू शकतो। सॅटर्डे क्लब ठाणे चॅप्टरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सॅटर्डे क्लबचे ग्लोबल सेक्रेटरी श्री नरेंद्र बगाडे, त्याचप्रमाणे नेहा खरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। आपण सारे आयोजित क्रांती दौड, खेळाडूंचा सळसळता उत्साह, स्पर्धेचा जबरदस्त थरार, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि सोबतीला पावसाची साथ। आपण सारे आयोजित क्रांती दौड, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विजयी क्षणांची स्मृती पुन्हा एकदा जागवूया। चला धावूया रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी। प्रमुख अतिथी श्री नीरज चोपडा, विधान परिषदेचे उपसभापती श्री माणिकराव ठाकरे, माननीय श्री हुसेन दलवाईजी आणि माननीय तनिषा सिंग। आपण सारे आयोजित क्रांती दौड रविवार दिनांक 14 ऑगस्ट सकाळी 7 वाजता, खेवरा सर्कल, हिरनंदनी मेडोज, ठाणे वेस्ट। आयोजक श्री बाळकृष्ण पुर्णेकर। आपण सारे आयोजित हाफ मॅरेथॉन 2016 क्रांती दौड। To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment.
Select DTH Recharge, service provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. बॅरॉन मेल स्टुडिओचा लगसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन स्टुडिओ. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय. पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 02225305723. डॉक्टर विवेक लोलगे. येथील प्रोबेज कंपनीच्या स्फोटातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना तसंच जखमींना देण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री अर्थसहाय्य निधीमध्ये वाढ करण्याची मागणी आमदार श्री निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली आहे. डोंबिवली MIDC फेज 2 येथील प्रोबेज एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये 26 मे रोजी सकाळी 11:30 वाजता स्फोट सदृश दुर्घटना होऊन परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली होती. या दुर्घटनेमध्ये एकंदर 12 जण मृत्युमुखी पडले होते. 215 जण या घटनेत जखमी झाले होते. दुर्घटनेमुळे आजूबाजूच्या कंपन्यांची, रहिवासी इमारतींची, शाळा आणि वाहनांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. प्रोबेज कंपनीच्या स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2 लाख रुपये एवढं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलं आहे. हे अर्थसहाय्य अतिशय तुटपुंज असून ते किमान 10 लक्ष रुपये करावी अशी आग्रही मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे. तसंच डोंबिवली रहिवासी परिसरातील कंपन्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण रोखण्यास अपयश असल्याचं कारण देऊन कंपन्या बंद करण्याबाबत कळवलं आहे. शासनाने मोठा गाजावाजा करून मेक इन इंडिया असा उपक्रम हाती घेतलेला असताना दुसरीकडे कामगारांचा रोजगार काढून घ्यायचा हे योग्य नाही. ज्या कायमस्वरूपी कंपन्या बंद आहेत तेथील कामगारांना अगोदर कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यानंतरच निर्णय घ्यावा असं मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं आहे. त्याचप्रमाणे प्रोबेज कंपनीच्या स्फोटामध्ये नुकसान झालेल्या परिसरातील इमारती, वाहनं, शाळा एकंदर 2660 पंचनाम्यांमध्ये नमूद करून सुमारे 7,43,27,990 एवढ्या रकमेचा प्रस्ताव मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक सहाय्य रूपाने मिळावं अशी मागणी देखील श्री डावखरे यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आगामी 28 तारखेला ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ नुकताच महापौर श्री संजय मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळेस उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते, स्थायी समितीचे सभापती श्री संजय वाघोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगामी 28 तारखेला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. हजारो स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. 21 किलोमीटरच्या या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांच्या वतीने करण्यात आलं आहे. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन.
केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. जानका देवी उत्कर्ष मंडळ या संस्थेच्या वतीने दरवर्षी वर्तकनगर, शिवाजीनगर, शास्त्रीनगर परिसरातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येतो. या परिसरामध्ये राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश संपादन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यंदा देखील आमदार श्री प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे उपनेते श्री अनंत तरे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस जानका देवी उत्कर्ष मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा अशा प्रकारे एखाद्या धार्मिक संस्थेच्या माध्यमातून सन्मान होतो ही अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे असं यावेळी शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांनी सांगितलं. राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आधुनिक भारत परिवारचे अध्यक्ष श्री सुनील खांबे यांचा वाढदिवस काल ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री सुनील खांबे यांनी रिपब्लिकन चळवळीमध्ये ठाणे शहरात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. रिपब्लिकन चळवळीमध्ये कार्यरत असताना सामाजिक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य सुरू असतं. त्यामुळेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या वाढदिवसाला देखील उपस्थित राहत असतात. काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त गडकरी रंगायतन येथे भीमगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोठ्या संख्येने नागरिक यावेळेस उपस्थित होते. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, श्री बाळकृष्ण पुर्णेकर यांच्यासह श्री मंगेश वाळंज, रवींद्रनाथ आंग्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री सुनील खांबे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.